मात पिता गुरु प्रभु चरणों में प्रणवत बारंबार। नमस्कार, मैं राजू अग्रवाल न्यूज सौराष्ट्र टीवी न्यूज में आपका हार्दिक स्वागत करता हूं। आइए देखें भिवंडी शहर व भिवंडी शहर के आसपास की कुछ विशेष खबरें। भिवंडी शहर के समीप ग्रुप ग्राम पंचायत खांडवल गांव में बिन विरोध सरपंच के पद पर सुनीता नामदेव पाटिल विराजमान हुई। देखें वहां का एक दृश्य। वह क्या कहती हैं नवनिर्वाचित सरपंच सुनीता पाटिल व उपस्थित गणमान्य। सौ सुनीता नामदेव पाटील यांचं एकमेव नामनिर्देशन पत्र आलं होतं आणि एकच नामनिर्देशन पत्र असल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याचं मी जाहीर केलं। रेखाताई शेला यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतील। नवनिर्वाचित सन्मान होणार आहे त्या वाटचाली करतो। खरोखरच त्यांनी एक या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त बजावला। यांचं या ठिकाणी स्वागत आहे। नगरसेविका सन्मान्य रेखाताई या ठिकाणी झालेले नवनिर्वाचित सरपंच सुनीता नामदेव, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य नामदेव पाटील यांचे प्रतिराज नामदेव पाटील पत्नी या ठिकाणी आज सरपंच निवड जाहीर होता। त्यांच्यावर अभिनंदन। सुनीता नामदेव पाटील यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। पुढे घोषवलेल्या त्यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जात आहे। संतोष पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते त्याला पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहेत दोघांचं। तसेच त्यांना पुष्पगुच्छ देताना संतोष पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खांडवल पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करताना सन्माननीय मोतीराम पाटील केला जातोय। पुष्पहार प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित सरपंच यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतात। सर्वप्रथम मी सर्व खांडवल ग्रामपंचायत ग्रामस्थांचे आभार करते। तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आजी माजी सरपंच व सर्व पक्षाचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांनी मला सरपंच पदावर विजयमत केले। मी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ज्या कोणाच्या अडीअडचणी असतील त्या मी सर्वांना सर्वांच्या सहकार्याने मी पार करते। या ग्रामपंचायत खांडवल ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच। आज 15 वर्ष सातत्याने मी सरपंच होतो। आता माझी मिसेस सरपंच होत आहे। राहिलेली उर्वरित कामं जी काय असतील अशी माझी इच्छा आहे। माझ्या मिसेसने ती पूर्ण करण्यात माझी इच्छा आहे करावी अशी। लोकांचा विश्वास जिंकावा। बरोबर आहे। मी नगरसेविका साविंद्रगाव वार्ड क्रमांक 4 मी यांच्या सरपंचपदी यांना शुभेच्छा देते। या खांडवल ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी सुनीता नामदेव पाटील यांना बिनविरोध सरपंच पद दिल्याबद्दल आणि कुठलाही फॉर्म न भरता त्यांना बिनविरोध दिल्याबद्दल मी प्रथमतः सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो व पुढच्या त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। आणि जी काही कामं जी बाकी असतील गावामध्ये राहिलेली ही ते पूर्ण करतील अशी मी आशा बाळगतो। एवढे बोलून मी माझ्या 2 शब्द बोलतो। ग्रुप ग्रामपंचायत खांडवलचे उपसरपंच मधुकर शेला
नवीन सरपंच झाले सुनीता नामदेव पाटील यांना माझी शुभेच्छा. आतापर्यंत आम्ही याच्यापूर्वी 2 सरपंच होऊन गेले. तिन्ही गावामध्ये काही छोटी मोठी कामं केली आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही भरपूरच कामं केले. त्याचा अर्थ हे आमचे दुसरे सरपंच आहेत, त्यांच्या जोडीला राहून आम्ही जी काय बाकी उर्वरित कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करू एवढी आमची इच्छा आहे. पाटील यांना मी शुभेच्छा देतो आणि जे राहिलेले उर्वरित कामं आहेत पूर्ण करावे. आत्ताच्या ठिकाणी कार्यक्रम पार पाडलेला आहे. खांडवल ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सुनीता नामदेव पाटील आणि आमची सुद्धा फार इच्छा होती त्या सरपंच पदी विराजमान व्हाव्या. दादांची सुद्धा इच्छा होती आणि ते आता पूर्ण झालेलं आहे. त्यांना सांगा ओ ताई ना बघा इकडे बघा तुम्ही. सोनाले गांव में जय खंडोबा मित्र मंडल द्वारा हिंदू हृदय सम्राट माननीय बाला साहेब ठाकरे के जयंती पर भव्य कुश्ती स्पर्धा का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में बच्चों ने भी भाग लिया। देखें वहां का एक दृश्य, वह क्या कहते हैं मुख्य अतिथि मदन बुआ नाइक व मंडल के पदाधिकारी। गंगाराम काका ठाकरे यांनी गणपतीच्या प्रतिमेस हार अर्पण करून घ्यायचा आहे. गणपतीच्या प्रतिमेस हार अर्पण करून घ्यायचा आहे. तसेच आता लगेचच आखाड्याचं पूजन चालू आहे. पूजन तसेच संजय भाई म्हात्रे यांनी सुद्धा श्रीफळ फोडायचं आहे. तसेच गंगाराम काका ठाकरे यांनी सुद्धा श्रीफळ फोडून घ्यायचं आहे. सर्व सदस्यांनी आखाड्यामध्ये ज्या काही श्रीफळाच्या ज्या काही टिपल्या पडल्या असतील त्या उचलून घ्यायच्या. कुठल्याच करायचं आहे. आखाड्यामध्ये पहिली कुस्ती चालू आहे. लहान मुलांनी आपली नाव नोंदणी झाली असेल तर आखाड्याच्या बाजूने गोल रिंगण करून घ्यायचं. कुठल्या जोडी तयार करायचं. देवेंद्र गणेश पाटील गहू, प्रतीक राजेंद्र भंडारी तोबरपाडा, गुरुनाथ पाटील त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तसेच हार्दिक स्वागत करायचं आहे. समाजसेवक काजले बाबा बर्डे यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. जय खंडोबा मित्र मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. समाजसेवक काजले बाबा बर्डे पंचगोष्ठीवर यायचं आहे. जय खंडोबा मित्र मंडळ आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. गुरुनाथ लक्ष्मण पाटील मुक्काम सरवली. बघा लहान चिमुरडे 2 आठवड्यामध्ये खेळत आहेत. प्रेक्षकांनी त्यांचे टाळ्यावाजून स्वागत करत आहे. मंडळाच्या वतीने दोन्ही खेळाडूंना 100 रुपये रोख तसेच मंडळाकडून एक छोटीशी भेट. वसंत कृष्णा नाईक यांनी उद्योगपती संजय भाई म्हात्रे यांचं संतोष म्हात्रे यांनी मंडळाचे सदस्य
उर्फ बाबूबाई यांनी त्यांचं स्वागत करून घ्यायचे मंडळाची गजानन गोरे यांनी तसेच राम मोहन सीताराम नाईक यांचं स्वागत करून घ्यायचं आहे। मी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण बलराम नाईक यांना आमंत्रित करतोय। मोहन सीताराम नाईक यांचं स्वागत करून घ्यायचं आहे। तसेच दीपक गंगाराम जाळी चंद्रबाबा दुबंग नाईक मुल्ला पांडुरंगाचं स्वामी सत्यवान आणि मान्य मदनभाऊ नाईक यांच्यातर्फे केला याच्यावरती मंडळाचे 500 रुपये मान्य श्री मदनभाऊ भूषण नाईक यांचे म्हातारी कामगार पैलवान आहे ना या कुस्ती झाल्यानंतर पंचांनी थांबायची बिंदूची एक मोठी कुस्ती होणार आहे। मान्यवरांच्या सवलतीने ही कुस्ती पार पडणार आहे। त्याची कुस्ती होती हाताला खाली झाल्यासाठी जात आहेत व विद्यमान नगरसेवक माजी नगराध्यक्ष मदनभाऊ कृष्णा नाईक यांच्या हस्ते या कुस्तीला सलामी देण्यात येणार आहे। सर्व प्रेक्षकांनी या कुस्तीच्या ताळ्यावाजून स्वागत करत आहे। कुठल्याही प्रकारचा गदारोळ करू नका। पैलवानांना कोण बाबूबाई म्हात्रे यांच्याकडून नेटवर्कचे प्रोप्रायटर रणजित 5 वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होत होत्या, परंतु आता पुण्यतिथी निमित्ताने कुस्त्या यावर्षी जयंतीनिमित्त गेल्या वर्षी हे खंडोबा मित्रमंडळ हा एक जागृत मित्रमंडळ आहे। हे गावामध्ये निस्वार्थपणे लोकांचे लग्न असो सप्ते असो कुठेही जेवण बनवण्यासाठी 5,000 लोक असो 10,000 लोक असो फ्री ऑफ चार्जने जातात ते लोक आणि एक जागृत मंडळ आहे, होतकरू मंडळ आहे, कामाचं मंडळ आहे। आमच्या आदर्श दादाच येत आहे, दादांच्याच कृपेने आमचं मंडळ चालू आहे आणि प्रत्येक जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला संपूर्ण आमचा दादांचाच आम्हाला पाठिंबा असतो आणि त्यांच्याच कृपेने हा आम्ही कार्यक्रम राबवतो ना, याच्या पुढेही त्यांच्याच कृपा आशीर्वादाने राबवत राहू। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक देखते रहिए न्यूज़ सौराष्ट्र टीवी न्यूज़।